नमस्ते मुलांना, नमस्ते जावा. सर दीपक मारतोय. अरे आता ती जुनी फोडी ती गेली नाही का? आता तुम्ही मोठे झाले. आता खोड्या करणं एकत्र करायचं. पहिला पण तू असं उशिरा येतो. कोणी कोणी अभ्यास केला? हा, तर बघा तुम्हाला आता मोठे झालेले आहे, सुज्ञ असे नागरिक झालेले आहेत. तर जुन्या खोड्या सगळ्या विसरून जायच्या आहेत आणि नवीन अशा उमेदीने आपण आपल्या मुलांना व्यवस्थित घडवा. त्यांचा नियमित संध्याकाळच्या वेळेस व्यवस्थित अभ्यास घ्या. 1 तास आपल्या मुलांसाठी द्यायचा आहे आणि आपले मुलं ही आपली संपत्ती आहे आणि त्यांना व्यवस्थित घडवलं तर पर्यायाने आपल्या स्वतःचं नाव ते उज्ज्वल करू शकतात, गावाचं नाव उज्ज्वल करू शकतात. आणि आपली संपत्ती काहीच कामाचं नसते, पण आपला मुलगा एकदा घडला तर तो आयुष्यभर त्याचं कुटुंब पूर्ण सुधरत असतं. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसे शिकतील याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय.